नमस्कार, टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे। कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहे। आजच्या ठळक बातम्या। मुंबई महापालिका निवडणुकीला वेग, 11 नोव्हेंबरला आरक्षण सोडत। ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये लोटे MIDCत नव्या वादाची ठिणगी। मुंब्रा अपघात प्रकरण, रेल्वे अभियंत्याच्या विरोधात गुन्हा दाखल। गुहागरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आघाडी। तवसाळ गाव पंचक्रोशीमधील वाघबारस। मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवक आणि इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रभाग आरक्षण सोडतीची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे। ही सोडत 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिर सभागृहात पार पडणार आहे। या सोडतीनंतर मुंबईतील आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या राजकारणाला वेग येणार असून कोणता वॉर्ड कोणत्या आरक्षणाखाली जाणार हे स्पष्ट होईल। त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष, माजी नगरसेवक आणि नव्याने उभे राहणारे उमेदवार यांच्यासाठी ही सोडत अत्यंत निर्णायक ठरणार आहे। प्रारूप आरक्षण यादी 14 नोव्हेंबर रोजी प्रकाशित केली जाईल आणि नागरिक 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत या आराखड्यावर आपल्या हरकती आणि सूचना नोंदवू शकतात। प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांचा विचार केल्यानंतर अंतिम अधिसूचना जारी केली जाईल, असे BMCने म्हटले आहे। अधिक माहितीसाठी नागरिकांनी BMC वेबसाईट पाहावी, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे। खेड तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये विजय केमिकल कंपनीच्या परिसरात कामगार पुरवण्यांवरून विक्रांत जाधव आणि सचिन काते यांच्यात जोरदार राडा आणि हाणामारी झाली। शिवसेना युवा सेना उपजिल्हाप्रमुख सचिन काते आणि जिल्हाप्रमुख शिवसेना ठाकरे गट विक्रांत जाधव यांच्यात लोटे MIDC येथे कामगार पुरवण्यावरून चर्चा सुरू असतानाच जोरदार हाणामारी झाली। या प्रकरणी भास्कर जाधव यांच्या मुलाविरुद्ध खेडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। काय हो, तुम्ही डायरेक्ट कसे काय माझ्या माणसांना सांगू शकता काम बंद करा म्हणून? तुमचा प्रॉब्लेम असेल तुम्ही कंपनीशी बोललं पाहिजे। बंद केलंय, कंपनीचं काम बंद केलंय। काम माझं चालू आहे तिथे कंपनीचं, तुम्ही कंपनीशी बोला ना। कंपनी प्रिमायसिस मधलं काम बंद केलं आम्ही। कंपनीशी आमची चर्चा झाली होती। काय संबंध तुमचा माझं काम बंद करायचं? कुठलं हे काम बंद करायचं? कंपनीचं काम बंद केलं आम्ही साहेब कंपनीला सांगितलं। हो थांबा, मी त्यांच्याशी बोलतोय। काय बंद केलं आम्ही? कंपनीचं काम बंद केलंय। इथे कंपनीचं काम चालू आहे। का बंद का केलं? काम बंद केलं म्हणजे त्यांची आमची चर्चा झाली होती की ज्या वेळेला इथे कंपनी येईल त्यावेळेला हे काम स्थानिकांना दिलं जाईल। मी इथे स्थानिकांची व्याख्या काय तुझी? काय स्थानिकांची व्याख्या सांगा ना। तुम्ही सांगा। तुम्ही सांगा, तुम्ही सांगा। गाडी आहे तुमची? गाडी आहे ना। अण्णा कदमांच्या कामावर जायचं बंद करणार? जायचं ना। तुम्ही त्या मक्कूबाईचं काम बंद करणार? हो केलेलं आहेत ना आम्ही कामं सगळी। मक्कूबाईंना फोन करा। तुम्ही संतोष कदमाची फॅक्टरी बंद पाडणार? कोणाची? संतोष कदमाची बंद पाडायचं काय संबंध आहे? काय कारण काय? हे बघा सचिन काते, तुमचा आणि माझा काही संबंध नाही। तुम्ही माझ्या वादात पडू नका उगाच। नाहीये, मी कंपनीच्या वादात आहे। मी कंपनीची चर्चा तुम्ही कंपनीशी बोलायचं, माझ्या लेबरने येऊन सांगायचं नाही। मध्य रेल्वेच्या ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा अपघात प्रकरणात रेल्वेच्या अभियंत्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले होते। त्याच्या निषेधार्थ NRUM संघटनेकडून मोर्चा काढण्यात आला। त्यानंतर लोकल देखील सोडण्यात आल्या नाहीत। मोटरमन देखील यात सहभागी झाले आहेत। या आंदोलनामुळे चाकरमान्यांचे आणि प्रवाशांचे प्रचंड हाल झाले। या आंदोलनाचा फटका मध्य आणि हार्बर मार्गाला बसला असून रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे। रेल्वे नसल्यामुळे मध्य रेल्वेवरील सर्व स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली आहे। ठाणे स्थानकावरील फलाट क्रमांक 1, 2, 3 आणि 5 वर प्रवाशांची मोठी गर्दी उसळल्याचं चित्र दिसून आलं। ऐन घरी जाण्याच्या वेळी रेल्वेचा असा गोंधळ झाल्यामुळे नोकरदार वर्गामधून संताप व्यक्त करण्यात आला। गुहागर तालुक्यातील वडद सुतारवाडीतील महिला पुरुषांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांना प्रेरित होऊन गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश कार्यक्रम वडद सुतारवाडीतील सभागृहात पार पडला। यावेळी मनसे वडद शाखेच्या अध्यक्षपदी प्राणेश पिंपळकर यांची तर राजेंद्र पिंपळकर यांची उपशाखाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। गुहागर तालुक्यातील तवसाळ गाव पंचक्रोशीमधील बाबरवाडी येथील वाघबारस मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। कार्तिकी द्वादशी सर्वात श्रेष्ठ मानली जाते। चातुर्मास्य समाप्ती होते। या दिवसानंतर गुराख्यांच्या देवाची पूजा करतात। प्रत्येक तालुक्यात, गावात आणि वाडीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ती साजरी केली गेली। तशी तवसाळ गाव पंचक्रोशीमधील वाघबारस सालाबाद प्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरी केली गेली। अनेक वर्षांची परंपरा आता लोप पावत आहे। मात्र ही लोक परंपरा जपण्याचं काम या ठिकाणी आजची तरुणाई करताना दिसून येत आहे। नमस्कार,
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वाघबारशी आम्ही मोठ्या जल्लोषात साजरी करत आहोत। आम्ही सर्व बाबरवाडीतील महिला, ग्रामस्थ, वरिष्ठ, युवक आणि आमचे रंगरंगोटी करणारे केलेले प्रतिकात्मक वाघ, आपण वाघबारशी पाहू शकता। हे आमचे प्रतिकात्मक वाघ आपण दाखवायचे आहेत। ॲक्शन। दरवर्षी हा आम्ही आनंद मोठ्या जल्लोषात साजरा करतो आणि खूप मजा येते, कारण आमची जी संस्कृती आहे, आमची परंपरा आहे, आम्ही दरवर्षी टिकवण्याचा हा अतोनात आमचा प्रयत्न आहे आणि पुढच्या पिढीला सुद्धा यातून काहीतरी बोध घेऊन त्यांनी सुद्धा ही परंपरा टिकवली जावी, ह्या मागचा हाच उद्देश आहे। धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।